काचबिंदू म्हणजे ग्लोकोमा हे डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला आपल्या डोळ्याची जी ऑप्टिक नर्व असते ती आपल्याला आधी तपासून घ्यावी लागते. काचबिंदूमध्ये 2 प्रकारचे काचबिंदू असतात. एक ओपन अँगल ग्लोकोमा आणि क्लोज अँगल ग्लोकोमा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते डिफरन्शिएट करायचं असेल तर गोनिओस्कोपी नावाची टेस्ट असते. माझ्या हातामध्ये जो गोनिओस्कोप आहे हा 4 मिरर गोनिओस्कोप आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ओपन अँगल आहे की क्लोज अँगल आहे ग्लोकोमा आणि किती प्रमाणात हा ग्लोकोमा आहे हे पण आपल्याला कळतं. ह्या गोनिओस्कोपी टेस्ट बरोबरच आपल्याला ओसीटी ऑप्टिक डिस्क करावी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिक डिस्क ही किती प्रमाणात डॅमेज झालेली आहे हे आपल्याला कळतं. तो एक रिपोर्ट असतो, त्याच्यामध्ये आपल्याला समजतं आणि ते आपण डॉक्युमेंट ठेवतो की एव्हरी इयर आपल्याला ते करावं लागतं. आणि तिसरी आणि महत्त्वाची टेस्ट म्हणजे पेरिमेट्री टेस्ट. पेरिमेट्री टेस्टमुळे आपल्याला कळतं की बाजूची म्हणजे पेरिफेरल विजन किती प्रमाणात डॅमेज झालेली आहे. ह्या 3 टेस्ट आणि डोळ्याचं प्रेशर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण ठरवतो की ग्लोकोमा पेशंटमध्ये कोणती ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे.